कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. युवान सिंघानिया इतक्या प्रचंड रागात आणि संतापात पुढे सरकत होता की जणू आज तो अनन्याचा जीवच घेईल. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. हात मुठीत आवळलेले आणि प्रत्येक पावलात आग होती. अनन्या भीतीने थरथरत उभी होती. तेवढ्यात युवानची आई पुढे आली आणि तिने त्याचा हात घट्ट पकडून त्याला मागे ओढलं. युवान, तू वेडा झाला आहेस का? ती कडक आवाजात म्हणाली. युवान अजूनही संतापाने थरथरत होता. तो ओरडला, मी या मुलीला सोडणार नाही. हिच्यामुळे माझी बहीण घरातून पडून गेली. हिनेच तिला फसवलं. त्या शब्दांनी वातावरण आणखी तंग झालं. अनन्याच्या मनात घबराट उसळली. युवानची आई शांत पण ठाम आवाजात म्हणाली, चूक तुझ्या बहिणीची आहे. ती काही लहान बाळ नव्हती की कोणी तिला फसवून कुठेही घेऊन जाईल आणि ती लगेच जाईल. तिने अनन्याकडे पाहिलं आणि थोड्या मवाळ स्वरात म्हणाली, बाळा, तू इथून निघून जा. पण तूही बरोबर केलं नाहीस. अनन्या थिजून उभी होती. ती पुढे म्हणाली, मैत्री निभावणं म्हणजे हे नाही की तुझी मैत्रीण आगीत उडी मारायला जात असेल तर तूही तिच्यासोबत उडी मारावी. तिला थांबवणं, योग्य मार्ग दाखवणं ही खरी मैत्री असते. जर तिच्या मनात काही होतं तर तिने आमच्याशी बोलायला हवं होतं. मग आम्ही तिला समजावलं असतं आणि तिच्यासाठी जे योग्य आहे तेच ठरवलं असतं. अनन्या हळू आवाजात म्हणाली, मी तिला तेच सांगितलं होतं. पण युवानचे डोळे अजूनही तिच्यावर खुंची नजरेने खिळले होते. तो दात खात म्हणाला, मला चांगलं माहीत आहे तू तिला काय सांगितलं होतंस आणि काय नाही. क्षणभर तो थांबला आणि मग थंड धारदार आवाजात म्हणाला, या मुलासोबत मी तुला एका रेस्टॉरंटमध्ये पाहिलं आहे. हे ऐकताच अनन्याच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं गुपित आता उघड होणार होतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला आहे आणि मुद्दाम माझ्या बहिणीला फसवलं आहे. युवान सिंघानिया संतापाने ओरडत होता. त्याच्या डोळ्यांत राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तुमच्यासारख्या मिडल क्लास मुलींची मानसिकता मला चांगलीच माहिती आहे. पैशांसाठी तुम्ही काहीही करू शकता. कोणाच्याही इज्जतीशी खेळू शकता. त्या मुलानेही असंच सांगितलं असेल ना, की इथून जे पैसे मिळतील ते अर्धे अर्धे वाटून घेऊ. अनन्याच्या मनाला प्रत्येक शब्द जखम करत होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण स्वतःला सावरत ती म्हणाली, मी तुम्हाला खात्री देऊ शकत नाही. पण हे खरं आहे की मी मीराला थांबवण्याचा प्रयत्न केला होता. यात माझा काही दोष नाही. मी त्या मुलाला ओळखत नाही. त्या दिवशीही ती आपली गोष्ट पूर्ण करण्याआधीच युवानने तिला थांबवलं. हे सगळं नाटक बंद कर, तो कडक आवाजात म्हणाला. तुझ्या या बोलण्यावर माझी आई विश्वास ठेवू शकते, पण मी नाही. त्यामुळे माझ्यासमोर हे खोटे बहाणे करू नकोस. आणि लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. त्याच्या आवाजातली थंड धमकी ऐकून अनन्याचं हृदय दडपलं. तो आणखी काही बोलण्याआधीच अनन्या वळली आणि भराभर पावलं टाकत रडतच त्या मोठ्या बंगल्यातून बाहेर पडली. घरी पोहोचल्यावरही तिचं मन शांत होत नव्हतं. युवानचे शब्द सतत तिच्या कानात घुमत होते. तिने कितीतरी वेळा मीराला समजावलं होतं की तू चुकीचं करते आहेस. एकदा तरी आईशी बोलून बघ, कदाचित काहीतरी मार्ग निघेल. पण मीराच्या डोक्यावर तर विराजच्या प्रेमाचं वेड चढलं होतं. तिला ना बरोबर चूक याची जाणीव उरली होती, ना कोणाचं ऐकायची तयारी. अनन्या स्वभावाने निरागस होती. तिच्या मनात कुठलाही वाईट हेतू नव्हता. तरीसुद्धा ती या सगळ्या प्रकरणात अडकली होती. तिचा एकमेव दोष इतकाच होता की तिने आपल्या मैत्रिणीचा साथ दिला. तिला आधीच मीराच्या आईला तिच्या हेतूंबद्दल सावध करायला हवं होतं. पण आता खूप उशीर झाला होता. परिस्थिती हाताबाहेर गेली होती. बदनामी आधीच पसरली होती. या सगळ्यांचं अनन्यालाही खूप वाईट वाटत होतं. ती वारंवार स्वतःला दोष देत होती की काश मी तिचं ऐकलंच नसतं आणि जे योग्य होतं तेच केलं असतं. तिला अजिबात कल्पना नव्हती की मीरा इतकं मोठं पाऊल उचलू शकेल. तिला नेहमी असंच वाटायचं की मीरा कधीही आपल्या घराची मर्यादा ओलांडणार नाही. पण आता जे व्हायचं होतं ते झालं होतं आणि मागे फक्त पश्चाताप उरला होता. या सगळ्यामुळे अनन्या 2 दिवस युनिव्हर्सिटीलाही गेली नव्हती. मनात भीती, अपराधीपणा आणि गोंधळ साचला होता. पण तिसऱ्या दिवशी तिने स्वतःला सावरलं आणि युनिव्हर्सिटीकडे निघाली. ती बस स्टॉपवर पोहोचण्याआधीच अचानक एक काळ्या रंगाची कार तिच्या जवळ येऊन थांबली. क्षणातच मागचा दरवाजा उघडला आणि कुणीतरी तिचा हात पकडून जोरात आत खेचलं.
सगळं इतकं अचानक घडलं की तिला काही समजण्याआधीच तिच्या नाकावर क्लोरोफॉर्मने भिजवलेला रुमाल दाबला गेला. काही सेकंदातच तिची शुद्ध हरपली आणि तिचं जग अंधारात बुडालं. क्षणभरासाठी अनन्या पूर्णपणे बेशुद्धीच्या अंधाऱ्या जगात हरवून गेली होती. पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती एका अनोळखी खोलीत होती. डोळे उघडताच तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती घाबरून उठली आणि लगेच दरवाजाकडे धाव घेतली. तिने दरवाजा जोरजोरात ठोठवायला सुरुवात केली. मला इथे का बंद केलंय? प्लीज दरवाजा उघडा, ती रडत ओरडत होती. काही वेळाने दरवाजा हळूच उघडला आणि समोर उभा होता युवान सिंघानिया. त्याला पाहताच अनन्याच्या अंगातून जणू जीवच निघून गेला. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. युवान थंड क्रूर नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, तिथे तर माझ्या आईने तुला वाचवलं होतं, पण मी तुला आधीच सांगितलं होतं की मी तुला सोडणार नाही. तो हळूहळू तिच्याकडे पुढे येत म्हणाला, जितक्या दूर मी तुला इथे घेऊन आलोय ना, माझ्या हातातून तू कधीच सुटू शकणार नाहीस. या कैदखान्यातून तू परत कधीच जाऊ शकणार नाहीस. अनन्या भीतीने मागे सरकली. तो पुढे म्हणाला, तुझं असं हाल करेन की तू पुन्हा कधीही कुणाच्या इज्जतीशी खेळायच्या आधी 1000 वेळा विचार करशील. ना मी तुला ठेवणार आहे ना तुला सोडणार आहे. त्याच्या आवाजात भयंकर थंडपणा होता. मी तुझ्याशी लग्न करेन, पण तुझी इज्जत कधीच वाचवणार नाही. खूप शौक आहे ना तुला पैशांसाठी दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळायचा, लोकांना पायाखाली तुडवायचा. अनन्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. युवांचा चेहरा रागाने विकृत झाला होता. मी माझ्या समाजात कुणाला तोंड दाखवायला लायक राहिलो नाही, म्हणून तुलाही तोंड दाखवायला लायक ठेवणार नाही. तो दरवाजाकडे वळत म्हणाला, पण सध्या तू इथेच कैद राहशील. अनन्या जोरात रडू लागली. ती हात जोडून त्याच्यासमोर विनवणी करू लागली, प्लीज मला सोडा, माझे काहीच चूक नाही, प्लीज. पण तिच्या विनवण्या त्या बंद दरवाजाच्या पलीकडे हरवून गेल्या आणि तिच्यासमोर उरली ती फक्त भीती, अंधार आणि कैद. त्या निर्दयी माणसाला तिच्यावर अजिबात दया आली नाही. तो तिला असंच सोडून निघून गेला. अनन्याने पूर्ण दिवस काहीच खाल्लं नव्हतं. एक नोकर येत असे, खोलीत जेवण ठेवून शांतपणे निघून जात असे. पण जेव्हा त्याने पाहिलं की ती काहीच खात नाही तेव्हा त्याने ही गोष्ट युवान सिंघानियाला सांगितली. युवान संतापाने भरलेला खोलीत घुसला. त्याच्या डोळ्यात तीच कठोरता होती. तुझे हे सगळे प्रकार माझ्यावर काहीच परिणाम करत नाहीत, तो थंड आवाजात म्हणाला. तू मेलीस तरी मला काही फरक पडणार नाही. अनन्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चुकीचं केलं आहे. माझा काहीच दोष नव्हता तरीही मला शिक्षा दिलीत. पण युवांवर तिच्या शब्दांचा काहीच परिणाम झाला नाही. काही वेळानंतर नोकर नेहमीप्रमाणे जेवण ठेवून गेला, पण यावेळी त्याने दरवाजा बाहेरून लॉक केला नव्हता. अनन्याने हळूच दरवाजा ढकलून पाहिला आणि तो उघडला. क्षणभर ती स्तब्ध झाली. रात्र गडद झाली होती. सगळीकडे शांतता पसरली होती. ही तिच्यासाठी सुवर्णसंधी होती. तिने सावधपणे पुन्हा दरवाजा बंद केला, कुणालाही संशय येऊ नये म्हणून. त्या रात्री तिने धीर करून पोटभर जेवण केलं, कारण तिला कळून चुकलं होतं की असा मौका पुन्हा मिळेलच याची खात्री नाही. तिने मनोमन ठरवलं ती इथून पळून जाणार. तसं युवान तिथे नेहमी राहत नसे, कधीमधीच येत असे आणि आत्तापर्यंत तिला हेही समजलं होतं की जिथे तिला आणून ठेवलं आहे ते एक फार्म हाऊस आहे आणि त्याच्याच आतल्या त्या घरात तिला कैद करून ठेवण्यात आला आहे. रात्रीचा काळोख दाटून आला होता. सगळीकडे भयानक शांतता पसरली होती. अनन्याने हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर डोकावून पाहिलं. घर पूर्णपणे रिकामं होतं. एक क्षणही न दडवता ती धावतच पुढे गेली. पळत पळत ती लाऊंजपर्यंत पोहोचली, पण अचानक ती थबकली. तिला माहीत होतं जर तिने मुख्य दरवाजा उघडला तर समोरच असलेल्या चौकीदाराच्या नजरेत ती लगेच येईल आणि मग तिचं पडून जाणं अशक्य होईल. म्हणून तिने आजूबाजूला नजर फिरवली आणि लाऊंजमधल्या खिडक्या तपासायला सुरुवात केली. तिथे काही खिडक्या अशा होत्या ज्यांना लोखंडी जाडी नव्हती आणि तिथून बाहेर उतरणं शक्य होतं. क्षणाचाही विचार न करता ती एका खिडकीतून हळूच बाहेर उतरली. बाहेर पडताच तिला समजलं हा फार्म हाऊसचा मागचा भाग होता, जिथे एक मोठं बाग होती आणि त्या भोवती उंच 4 दिवारी उभी होती. ती धावत त्या भिंतीजवळ पोहोचली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं, पण थांबायचा प्रश्नच नव्हता. कष्टाने ती भिंतीवर चढली. हाताला खरचटलं, पाय घसरले, पण तरीही तिने हार मानली नाही.
शेवटी ती भिंतीच्या दुसऱ्या बाजूला पोहोचली आणि डोळे बंद करून खाली उडी मारली. खाली मातीचा ढीग होता. त्यावरच ती जोरात आपटली. क्षणभर ती तिथेच पडून राहिली. पण मग स्वतःला सावरत ती पुन्हा उठली. कारण अजूनही तिची पळण्याची लढाई संपलेली नव्हती. या पळण्यात तिला फारशी दुखापत झाली नव्हती. अनन्याने अंदाजाने पळायला सुरुवात केली. पण तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला. क्षणात सगळं बदललं. ती पुन्हा त्याच खोलीत होती. युवान सिंघानियासमोर उभा होता. तो आपल्या शर्टचे बटणं उघडत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि अस्वस्थता दिसत होती. अनन्याच्या अंगात भीतीचा थरकाप उडाला. तिला जाणवलं, जर आता काही केलं नाही तर तो तिची इज्जत पूर्णपणे चिरडून टाकेल आणि मग ती कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची उरणार नाही. ती तो द्वेष आणि वासनांची बळी ठरेल, ज्याची ती अजिबात पात्र नव्हती. त्या क्षणी तिच्या मनात एक भयानक विचार आला की मृत्यूच तिच्यासाठी एकमेव मार्ग आहे. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मनाने ती कठोर झाली. तिने समोरची खिडकी पाहिली. थरथरत्या हातांनी तिने पडदा बाजूला केला. एक खोल श्वास घेतला आणि डोळे बंद केले. पुढच्या क्षणी तिने स्वतःला खाली झोकून दिलं. जमिनीवर आदळताच तिचं भान हरपलं आणि सगळं काही पुन्हा अंधारात बुडून गेलं. अनन्याच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली होती. ती खाली पडताना जोरात आपटली होती. युवान सिंघानियाला कल्पनाही नव्हती की ही मुलगी इतकी हट्टी निघेल. हो, तो रागाच्या भरात तिला पूर्णपणे तोडून टाकू इच्छित होता. पण ती स्वतःचा जीव धोक्यात घालेल, मृत्यूला कवटाळेल हे त्याने कधीच विचारात घेतलं नव्हतं. क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला आणि मग शुद्धीवर येताच तो घाईघाईने खिडकीतून खाली उतरला. खाली सगळीकडे रक्त पसरलेलं होतं. अनन्याचं डोकं पूर्णपणे फुटलेलं दिसत होतं. हे दृश्य पाहताच युवानचे होशच उडाले. जर ती मेली तर? हा विचारच त्याच्या अंगावर काटा आणणारा होता. तो पोलिसांच्या कारवाईतून वाचू शकणार नव्हता. तोपर्यंत त्याचे नोकर आणि चौकीदारही तिथे पोहोचले होते. जेवण देणारा नोकरही धावत आला. त्याने पटकन अनन्याची नाडी तपासली आणि घाईघाईने म्हणाला, युवान सर, ही अजून जिवंत आहे. कृपया तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन चला. युवानच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. त्याचे हात थरथरत होते. त्याने ताबडतोब ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, गाडी लवकर काढ. तो अनन्याला काळजीपूर्वक आपल्या हातात उचलून गाडीत बसला. तिचं रक्त त्याच्या कपड्यांवर लागत होतं, पण त्याला त्याचीही जाणीव नव्हती. तो खूपच घाबरलेला होता, आतून हादरलेला. हो, त्याच्यात राग होता, पण इतका निर्दयी तो नव्हता की तिचा जीवच घ्यावा. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब ओघळत होते आणि मनात एकच विचार घोंगावत होता, काही झालं तरी ही मुलगी वाचलीच पाहिजे. अनन्याची अवस्था इतकी गंभीर होती की क्षणभर वाटत होतं आता काहीतरी अनर्थ होणारच. युवान सिंघानियाने वेळ न दडवता तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचं फार्म हाऊस शहरापासून खूप दूर होतं आणि शहरात नेण्याचा धोका तो घेऊ इच्छित नव्हता. हॉस्पिटल खूप मोठं नव्हतं, पण डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले. सुदैवाने तिचा जीव वाचला, पण ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती. युवानची अवस्था मात्र बिकट झाली होती. तो सतत बेचैन होता. मनात भीती आणि तणाव. 2 दिवस तो शहरात गेला नाही. त्याच्या आईचे सतत फोन येत होते. कुठे आहेस तू? युवान खोटं बोलत म्हणायचा, मी मुंबईला एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय. आत्ता बोलू शकत नाही. इतकं सांगून त्याने फोनच बंद केला. कारण जर त्याच्या आईला खरं कळालं असतं की तो फार्म हाऊसमध्ये आहे आणि हे सगळं त्याच्यामुळे घडलं आहे, तर तिने त्याला कधीच माफ केलं नसतं. 2 दिवसांनी शेवटी अनन्याला शुद्ध आली. नर्सने ही बातमी दिल्यावर युवानला जणू नवं जीवन मिळालं. त्याच्या छातीत अडकलेला श्वास सुटला. तो लगेच तिच्या रूमकडे निघाला, पण मुख्य दरवाजापाशी येताच त्याचे पाय थांबले. तो गोंधळून गेला. मी आत जावं का की नको? त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली. कारण त्याला ठाऊक होतं ती त्याला पाहिल्यावर पुन्हा घाबरेल आणि कदाचित पुन्हा मानसिक धक्का बसेल. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, तिच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. तिला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण देऊ नका. युवान दरवाजाबाहेर उभा राहिला. हात पुढे करूनही तो दरवाजा उघडण्याची हिंमत करत नव्हता. पहिल्यांदाच तो स्वतःच्या केलेल्या कृत्यांपुढे असहाय्य झाला होता. हॉस्पिटलमध्ये युवान सिंघानियाने अनन्याला आपली बायको म्हणून ओळख करून दिली होती आणि सगळ्यांना सांगितलं होतं की ती जिन्यावरून पडली आहे. पण आता तिच्यासमोर जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तो घाबरला होता की ती त्याला पाहताच ओरडेल आणि सगळ्यांसमोर खरं बाहेर येईल
की ती त्याची बायको नाही. तो दाराबाहेर उभा राहून याच विचारात गढून गेला होता. आज जावं की नको. तेवढ्यात त्याला आतून अनन्याचा आवाज ऐकू आला. मी कोण आहे? मला काहीच आठवत नाही. तिच्या आवाजात भीती आणि गोंधळ स्पष्ट जाणवत होता. नर्स तिला समजावत म्हणत होती, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कदाचित म्हणूनच तुम्हाला काहीच आठवत नाहीये. अनन्या पुन्हा पुन्हा तेच विचारत होती. मला काहीच आठवत नाही. मी कोण आहे? मला इथे कोण घेऊन आलं? नर्स शांतपणे म्हणाली, तुम्हाला इथे तुमचा नवरा घेऊन आला आहे. तुम्ही बहुतेक जिन्यावरून पडल्या होतात. हे ऐकूनही अनन्याच्या चेहऱ्यावर काहीच ओळख उमटत नव्हती. तिच्यासाठी सगळंच अनोळखी होतं. तेवढ्यात युवानने हळूच दरवाजा उघडला आणि आत गेला. नर्स अजूनही तिला समजावत होती, तुम्ही शांत राहा. आठवण्याचा प्रयत्न करा. पण अनन्या वारंवार डोकं धरत होती आणि अनोळखी नजरेने सगळ्या खोलीकडे पाहत होती. युवान हळूहळू तिच्या जवळ गेला. ती त्याच्याकडे पाहत होती, जणू पहिल्यांदाच पाहत आहे. तिच्या डोळ्यात ओळख नव्हती, फक्त प्रश्न होते. ती हळू आवाजात म्हणाली, हे कोण आहेत? नर्स लगेच उत्तरली, हे तुमचे पती आहेत. क्षणभर सगळं स्तब्ध झालं आणि युवानच्या आयुष्यात एक नवं अनपेक्षित वळण घेऊन ठेपलं. नर्स युवान सिंघानियाकडे वळून म्हणाली, मिस्टर सिंघानिया, तुमच्या पत्नीच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. कदाचित म्हणूनच त्यांना काहीच आठवत नाही. आणि हेही शक्य आहे की काही दिवसात त्यांना सगळं आठवू लागेल. युवानच्या मनात मात्र एक वेगळीच प्रार्थना सुरू होती. तिला काहीच आठवू नये, तेच बरं. सध्या त्याला एकच घाई होती की लवकरात लवकर अनन्याला हॉस्पिटलमधून घेऊन जावं. पण अनन्या खूपच अस्वस्थ होती. ती नर्सला वारंवार म्हणत होती की माझ्या डोक्यात खूप दुखतंय, खूपच जास्त. मला सहन होत नाहीये. तिच्या डोक्याला खोल जखम झाली होती. टाकेही घातले होते आणि त्यामुळे डोक्याचे बरेच केस कापावे लागले होते. संपूर्ण डोकं पट्ट्यांनी बांधलेलं होतं. युवानच्या मनात तिच्याबद्दलची द्वेषाची भावना होती, ती त्या क्षणी तरी नाहीशी झाली होती. त्याने कधीच विचार केला नव्हता की ही मुलगी आपल्या इज्जतीसाठी इतकं मोठं पाऊल उचलेल, इतक्या टोकाला जाईल. त्याला तर वाटायचं ती पैशांसाठी काहीही करू शकते. पण अनन्याच्या या कृतीने त्याचा विचार बदलायला सुरुवात झाली होती. 3 दिवस तो हॉस्पिटलमध्येच तिच्यासोबत थांबला. त्याच्या आईचे सतत फोन येत होते, पण तो नेहमीच तेच सांगत होता की मी दिल्लीला आहे. तो अनन्याची काळजी घेत होता, पण ती मात्र खूप शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि रिकामेपणा होता. ती पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारत होती, मला काहीच आठवत का नाहीये? कधी कधी ती हळू आवाजात म्हणायची, मला असं वाटत नाही की माझं कधी लग्नच झालं होतं. हे ऐकून युवानच्या मनात एक विचित्र बेचैनी निर्माण होत होती. कारण हीच विस्मृती आता त्याच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य बनणार होती. युवान सिंघानिया तिचं बोलणं ऐकून अस्वस्थ झाला. तो स्वतःला सावरत म्हणाला, तुझ्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे, म्हणून तुला असं वाटतंय. तू माझी बायको आहेस, आपलं लग्नही झालं आहे. तू माझ्यासोबत घरी चल, मी तुला आपले फोटो दाखवतो. हळूहळू तुला सगळं आठवेल. अनन्या मात्र खूप घाबरलेली होती. तिच्या डोळ्यात अजूनही अनोळखीपणा होता. काही वेळानंतर युवान तिला हॉस्पिटलमधून घेऊन शहरात आला. पण आपल्या मोठ्या घरात न नेता तो तिला एका छोट्याशा फ्लॅटमध्ये घेऊन गेला. कारण त्याच्या आईला तो अजून काहीही सांगू इच्छित नव्हता. त्याने आधीच आपल्या मित्रामार्फत एक कामवाली ठेवली होती, अनन्याची काळजी घेण्यासाठी. अनन्याला त्या फ्लॅटमध्ये सोडून तो त्या बाईला म्हणाला, हिची नीट काळजी घ्या, काहीही कमी पडू देऊ नका. इतकं सांगून तो म्हणाला, मी कामासाठी जातोय, उद्या सकाळी येईन. तो निघून गेला होता. खरं तर त्याला घरी जाणं भाग होतं, कारण त्याच्या आईच्या मनात आधीच शंका निर्माण होत होत्या. ती त्याच्या रागाबद्दल जाणून होती आणि तिला भीती वाटत होती की तो अनन्याला काहीतरी नुकसान करून बसेल. म्हणूनच तिने त्याला आधीच सांगितलं होतं की तू त्या मुलीला काहीही करणार नाहीस. चूक तुझ्या बहिणीची होती. ती काही लहान नव्हती. तिला योग्य अयोग्य कळत होतं. जर तिला कळालं असतं की अनन्या सध्या युवांसोबत आहे आणि तिने आपली स्मृती गमावली आहे, तर घरात मोठा गोंधळ उडाला असता. युवान घरी पोहोचला. त्याची आई आधीच रागात होती. ती कठोर आवाजात म्हणाली, 6 दिवस कुठे होतास तू? मी दिल्लीला पण फोन करून पाहिला, पण तू तिथेही नव्हतास. आता माझ्याशी खोटं बोलू नकोस. सांग कुठे होतास? क्षणभर युवान गोंधळला, पण लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला, असं काही नाही, मी तिथेच होतो. त्याच्या आवाजात मात्र आत्मविश्वास कमी आणि लपवलेलं सत्य जास्त जाणवत होतं. तिथे काम खूप वाढलं होतं आणि मग अचानक मला दुसऱ्या शहरात जावं लागलं. त्यामुळे तुम्हाला सगळं नीट सांगता आलं नाही. युवान सिंघानी आईसमोर कारण देत होता.
दुसऱ्या दिवशी तो फ्लॅटवर पोहोचला. दार उघडताच कामवाली त्याच्याकडे आली आणि म्हणाली, साहेब, ही मुलगी तुमच्याबद्दल खूप काही विचारत होती. म्हणत होती की मी खरंच त्यांची बायको आहे का, आणि मी इथे किती दिवसांपासून राहते. युवानने तिच्याकडे पाहत विचारलं की तू काय उत्तर दिलंस. ती शांतपणे म्हणाली, मी काहीच सांगितलं नाही. मी तिला म्हटलं मला काही माहिती नाही. मी फक्त 2 दिवसांपूर्वीच कामावर लागले आहे. युवानने हलकंसं मान हलवली. ठीक आहे, तू अगदी बरोबर केलंस. ती कामवाली त्याच्या जुन्या बंगल्यातही काम करत होती. ती थोडी थांबली आणि मग म्हणाली, साहेब, तुमचं लग्न तर अजून झालेलंच नाही. मग ही मुलगी. ती वाक्य पूर्ण करण्याइतक्यात युवानचा चेहरा कडक झाला. तो थंड आवाजात म्हणाला, ही गोष्ट तू कुणालाही सांगणार नाहीस, विशेषतः माझ्या आईला तर अजिबात नाही. कामवाली थोडी घाबरली पण कुतूहलाने विचारलं, ठीक आहे, पण ही मुलगी आहे तरी कोण. युवानने तिच्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि कठोर आवाजात म्हणाला, हे तुझ्या कामाशी संबंधित नाही. तुला जे सांगितलं आहे तेवढंच कर, त्यासाठी तुला पैसे मिळतात. हे म्हणत त्याने खिशातून 1,000 रुपयांची नोट काढली आणि तिच्या हातात दिली. ती लगेच हसत ती नोट घेत म्हणाली, ठीक आहे साहेब. युवान पुढे म्हणाला, घर साफ कर आणि जेवणही बनव. जी साहेब, ती मान डोलावत म्हणाली. थोड्या वेळाने ती संकोचात म्हणाली, पण आज रात्री मी इथे थांबू शकत नाही. मला माझ्या घरी परत जावं लागेल. युवान चिडून म्हणाला, म्हणजे काय. ती शांतपणे समजावत म्हणाली, साहेब, तुम्ही 2 दिवसांसाठी सांगितलं होतं आणि मी 2-3 दिवस इथे राहिले आहे, पण आता जास्त राहू शकत नाही. माझी लहान मुलं आहेत आणि मी बंगल्याचं कामही याच कारणामुळे सोडलं होतं. बाईसाहेबांना रात्रीसाठी कामवाली हवी होती, पण लग्नानंतर माझ्यासाठी रात्रीचं काम करणं कठीण झालं आहे. युवानने काही क्षण विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे, तुझं काम करून जा, पण रात्री 8 वाजल्यानंतरच निघ. ती लगेच म्हणाली, जी साहेब, ठीक आहे. अनन्या खोलीत आली तेव्हा ती प्रत्येक वस्तू बारकाईने पाहत होती. कपाट उघडत होती, ड्रॉवर तपासत होती, जणू काहीतरी शोधत होती. युवान सिंघानिया दारात उभा राहून तिच्याकडे पाहत होता. थोड्याच वेळात ती त्याच्याकडे वळली आणि म्हणाली, तुम्ही म्हणत होतात ना तुम्ही माझा नवरा आहात. मग प्रत्येक घरात आपल्या दोघांचे फोटो असतीलच, लग्नाचे, एकत्र घालवलेल्या क्षणांचे. ते पाहिल्यावर मला सगळं आठवेल असं वाटलं होतं. ती थोडी थांबली आणि पुन्हा म्हणाली, पण इथे एकही फोटो नाही, ना लग्नाचा ना आपल्या दोघांचा. युवानने खोल श्वास घेतला आणि शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला, तूच तर काढून ठेवायला सांगितले होतेस. अनन्या चकित होऊन म्हणाली, काय. तो थोडा पुढे येत म्हणाला, तुला आठवत नाहीये, पण तू म्हणायचीस की घरात खूप फोटो असले की तुला धुळीमुळे कायम साफसफाई करावी लागते, म्हणून मी सगळे फोटो काढून माझ्या जुन्या घरात ठेवले. तो पुढे म्हणाला, आपण या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो तेव्हा मी नवीन फोटो लावलेच नाहीत. तुला हवे असतील तर लावू शकतो, पण त्यावर तुलाच आक्षेप होता. अनन्या काही क्षण शांत उभी राहिली, विचार करत होती. मग हळूहळू आवाजात म्हणाली, नको राहू द्या, पण तुमच्या मोबाईलमध्ये तरी फोटो असतील ना, ते दाखवा, कदाचित मला काही आठवेल. हे ऐकताच युवान थोडासा अस्वस्थ झाला. तो तिच्या जवळ गेला, तिचा हात हलकेच पकडला आणि तिला बेडवर बसवलं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला खरंच वाटतंय का मी खोटं बोलतोय. इतक्या मोठ्या गोष्टीबद्दल कुणी खोटं बोलतं का. अनन्या थोडी गोंधळलेली होती. ती हळूच म्हणाली, मग 2 दिवस तुम्ही कुठे होता. युवान लगेच म्हणाला, ऑफिसच्या कामात अडकलो होतो म्हणून येऊ शकलो नाही. म्हणूनच मी नोकर ठेवले होते तुझ्याकडे, तुला काही त्रास होऊ नये म्हणून. अनन्या शांतपणे ऐकत होती. ठीक आहे, ती म्हणाली, पण कसं कोण जाणे, मला काहीच आठवत नाही. युवान थोडंसं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, तुला काहीच आठवत नाही, मग या सगळ्या गोष्टी कशा आठवणार. पण त्याच्या मनात मात्र अस्वस्थतेचं वादळ उसळलेलं होतं, कारण तिचे प्रत्येक शब्द त्याच्या खोट्यांना आणखी खोल करत होते. आता जास्त विचार करू नकोस, डोक्यावर ताण देऊ नकोस, रिलॅक्स राहा. तुला आत्ता शांत राहणं खूप गरजेचं आहे. युवान सिंघानिया हळू आवाजात म्हणाला. अनन्या त्याच्याकडे अनोळखी नजरेने पाहत होती, जणू त्याला नीट ओळखून घ्यायचा प्रयत्न करत होती. युवानचं हृदय मात्र जोरात धडधडत होतं. कुठे ती त्याला ओळखेल की काय. तो लगेच विषय बदलत म्हणाला, तू जेवलीस का. अनन्या हळूच म्हणाली, नाही, अजून नाही. ठीक आहे, तो म्हणाला, मी कामवालीला सांगतो जेवण लावायला. तू जेवून औषध घे आणि झोप. मी फक्त तुझ्यासाठी ऑफिसमधून परत आलो आहे, पण आता मला परत जावं लागेल. रात्री उशिरा येईन. अनन्या थोडी घाबरत म्हणाली, म्हणजे कधी याल तुम्ही.
युवान सहजपणे म्हणाला, माझ्या 2-3 फॅक्टऱ्या आहेत. सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे कधीकधी रात्री 1-1:30 वाजतो. तू काळजी करू नकोस, फक्त दरवाजा लॉक ठेव. हे ऐकून अनन्या थोडी अस्वस्थ दिसली. मी सांगितलं ना काही काळजी करू नकोस, तो पुन्हा म्हणाला. अनन्या संकोचात म्हणाली, मी इथे एकटीच? वाक्य अर्धवटच राहिलं. ती स्वतःच गोंधळलेली होती. युवान म्हणाला, मी आहे ना, काही होणार नाही. दरवाजा नीट बंद ठेव. अचानक अनन्याने विचारलं, माझा फोन कुठे आहे? हा प्रश्न ऐकताच युवान क्षणभर गप्प झाला. मग तो म्हणाला, खरं तर आपण कुठेतरी फिरायला गेलो होतो. बहुतेक तिथेच तुझा फोन हरवला. मी तुला नवीन फोन आणून देतो. उद्या किंवा आज रात्री येताना घेऊन येईन. तू काळजी करू नकोस. तो तिला समजावत राहिला. जेवण दिलं, औषधं दिली आणि मग निघून गेला. औषध घेतल्यानंतर अनन्याच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली होती. जाता जाता युवानने कामवालीला सांगितलं होतं की 8 वाजता तू निघून जा. मी स्वतः रात्री येईन. हे ऐकून ती कामवाली त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होती. कारण तिला माहिती होतं तो अजून लग्न झालेला नव्हता. रात्री 8 वाजेपर्यंत तीही निघून गेली. तिच्या गेल्यानंतर फ्लॅटमध्ये एकटेपणाचं आणि भीतीचं वातावरण पसरलं. अनन्याने कसंबसं दरवाजा बंद केला. ती आधीच जेवली होती म्हणून आपल्या खोलीत येऊन बसली. तिने टीव्ही सुरू केला पण तिचं लक्ष तिथे नव्हतंच. ती विचारात हरवली होती, मी कोण आहे? इथे कशी आले? माझं लग्न खरंच झालंय का? तिला काहीच आठवत नव्हतं, पण मनाच्या आत कुठेतरी एक आवाज तिला सांगत होता की मी लग्न केलेलं नाही. पण युवान मात्र सतत सांगत होता तोच तिचा नवरा आहे. दरम्यान युवान थेट ऑफिसमधून घरी गेला. त्याला माहिती होतं त्याची आई 12 वाजेपर्यंत आपल्या खोलीत झोपायला जाते आणि सकाळी उशिराच बाहेर येते. म्हणून त्याने मनात ठरवलं होतं तो दररोज रात्री 12 वाजता घरातून निघेल आणि सकाळी आई उठण्याआधी परत येईल. सगळं काही तो नियोजन करून करत होता, पण त्याला अजूनही कल्पना नव्हती की हे खोटं किती काळ टिकणार आहे आणि त्याची किंमत किती मोठी असणार आहे. अनन्या त्या फ्लॅटमध्ये एकटीच होती. तिला एकटी सोडणं योग्य नव्हतं हे युवान सिंघानियालाही माहीत होतं. पण त्याला दुसरीकडे एक भीतीही होती की कुठे तिला सगळं आठवलं तर. रात्री जवळपास 1 वाजता तो परत आला. चावीने दरवाजा उघडून आत शिरला. तोपर्यंत अनन्या झोपली होती. तो हळूच तिच्या खोलीत गेला. ती गाढ झोपलेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. काही क्षण तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे दुसऱ्या खोलीत जाऊन झोपायला गेला. तो नुकताच डोळा लागला होता तेवढ्यात कुणीतरी त्याचा हात हलवू लागलं. त्याने डोळे उघडले. समोर अनन्या उभी होती. तो लगेच उठून बसला. काय झालं? ती त्रासलेल्या आवाजात म्हणाली, माझ्या डोक्यात खूप दुखतंय. कोणती औषधी घ्यायची? चल मी देतो, तो म्हणाला. तो तिच्यासोबत तिच्या खोलीत आला आणि तिला डोकेदुखीची औषधं दिली. तिचा चेहरा पूर्ण पांढरा फटक झाला होता. डोक्यावर अजूनही पट्ट्या होत्या ज्या काही दिवसांनी काढायच्या होत्या. औषध घेतल्यावर तो म्हणाला, तू इथेच झोप. पण अनन्या लगेच म्हणाली, तुम्ही दुसऱ्या खोलीत का झोपताय? तुम्ही तर माझ्या खोलीत माझ्याजवळ झोपायला पाहिजे ना. हे ऐकताच युवानचा श्वास अडखडला. तो सावरत म्हणाला, तुला दुखापत झाली आहे. मी नाही इच्छित की तुला त्रास व्हावा. अनन्या हळू आवाजात म्हणाली, मला एकटीला भीती वाटते. प्लीज तुम्ही माझ्याजवळच झोपा. मी तुम्हाला त्रास देणार नाही. मला खूप उशिरा झोप लागली. तुमची वाट पाहत होते. खूप भीती वाटत होती. युवान गोंधळला. त्याला काय करावं हेच कळेना. ती त्याची बायको नव्हती आणि तरीही ती त्याच्याकडून तसाच हक्क मागत होती. एकेकाळी रागाच्या भरात तो तिला संपवून टाकण्याचा विचार करत होता. पण आता त्याचा राग ओसरला होता. ही तीच मुलगी आहे जिने स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. आणि मीच तिच्याशी इतका मोठा विश्वासघात करू? त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. अनन्या पुन्हा म्हणाली, तुम्ही इथेच झोपा ना, मग मला झोप लागेल. तो काही क्षण शांत राहिला आणि शेवटी म्हणाला, ठीक आहे, मी इथेच आहे. त्याने उशी नीट केली आणि थोडं अंतर राखून बेडवर झोपला. अनन्या त्याच्या शेजारी येऊन शांतपणे झोपली. युवान मात्र जागाच होता, तिच्या झोपेची वाट पाहत. ती झोपली की मी उठून सोफ्यावर जाईन, तो मनात म्हणाला आणि सकाळी लवकर निघून जाईन. तो छताकडे पाहत पडून राहिला. कशात अडकलो आहे मी? जर मी त्या दिवशी एक पाऊलही उचललं नसतं तर? त्याच्या मनात पश्चाताप उसळत होता. काश मी आईचं ऐकलं असतं. युवान झोपला तेव्हा त्याचा कधी डोळा लागला त्यालाच कळलं नाही. पण अचानक त्याच्या बाहूंवर काहीतरी वजन जाणवलं आणि तो दचकून जागा झाला. त्याने खाली पाहिलं आणि क्षणभर त्याचं जगच उजळून निघालं.
अनन्या त्याच्या बाहूंवर डोकं ठेवून त्याच्या छातीवर हात ठेवून गाढ झोपली होती, अगदी त्याच्या खूप जवळ. तिच्या डोक्यावर पट्ट्या बांधलेल्या होत्या आणि त्यातून वेदना जाणवत होत्या. तिला तिथून दूर करणं तर अशक्यच होतं. युवान सिंघानियाची अवस्था मात्र सगळ्यात वाईट झाली होती. कारण अनन्या त्याची बायको नव्हती आणि तरीही ती इतकी जवळ आली होती. त्याला काहीच कळेना काय करावं, काय नाही. एका पुरुषासाठी एखादी मुलगी इतकी जवळ असणं ही काही साधी गोष्ट नसते. अगदी पत्नी असली तरीही भावना उफाळून येतात आणि ही तर त्याच्यासाठी परकीच होती. मनात वादळ उसरत होतं. शैतान जणू त्याच्या डोक्यावर बसून त्याला भरकटवत होता. पण तरीही त्या क्षणी अनन्या खूपच सुंदर दिसत होती. जरी तिचा चेहरा पिवळसर पडलेला होता, डोक्यावर पट्ट्या होत्या, तरी तिच्या जवळीकतेने त्याचं मन हेलावून जात होतं. त्याला अनन्याबद्दल असं काही वाटायला नको होतं, पण तिची जवळीक त्याला अस्वस्थ करत होती. मनात विचित्र भावना जन्म घेत होत्या. खूप काळजीपूर्वक हलक्या हाताने त्याने अनन्याला आपल्या बाहूंमधून दूर केलं आणि स्वतः उठून सोफ्यावर जाऊन बसला. पण त्याचं मन मात्र बेभान घोड्यासारखं धावत होतं. असं वाटत होतं की त्याच्या धडधडीतला एक ठोका जणू हरवलाय. वारंवार त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर जाऊन थांबत होती. त्याला वाटत होतं जर तो अजून थोडा वेळ इथे बसला तर कदाचित तो काहीतरी चूक करून बसेल. म्हणूनच तो लगेचच खोलीबाहेर निघून गेला. पण त्या रात्री त्याला झोप लागलीच नाही. तो संपूर्ण रात्र डोकं हातात धरून लाऊंजमधल्या सोफ्यावर बसून राहिला. सकाळ होताच पूजा करून तो लगेच घराबाहेर निघून गेला. मनात अजूनही तीच अस्वस्थता घेऊन तो अजूनही आपल्या खोलीतच होता. त्याच्या घरी रात्री जवळजवळ पूर्ण जागून काढल्यामुळे त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. थकवा मात्र स्पष्ट दिसत होता. तयार होऊन तो बाहेर आला, पण त्याच्या डोळ्यात संभ्रम आणि बेचैनी होती. त्याची आई त्याच्याकडे पाहत म्हणाली, युवान, तुला काय झालंय? तुझे डोळे एवढे सुजलेले का दिसतायत? युवाने नजर चुकवत उत्तर दिलं, कदाचित नीट झोप झाली नाही. आई हलक्या आवाजात म्हणाली, मला माहिती आहे. आजकाल तू खूप तणावात आहेस मीरामुळे. तो थोडा कडक आवाजात म्हणाला, हो, पण लवकरच सगळं कळेल. माझा एक मित्र यावर काम करतोय. सगळं गुप्तपणे चाललंय. फक्त एकदा तो मुलगा माझ्या हातात लागला ना, मी त्याला सोडणार नाही. जिवंत ठेवणार नाही त्याला. असा धडा शिकवेन की लोक त्याच्याकडून धडा घेतील. त्याची आई शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. मग ती म्हणाली, तुझ्या मागे अनन्याचे वडील आले होते. ते खूप चिंतेत आहेत. हे ऐकताच युवानच्या हातातून ब्रेडचा स्लाइस खाली पडला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. आई पुन्हा म्हणाली, युवान, अनन्या गेल्या 8 दिवसांपासून घरी नाही. ती कुठे आहे? तिचे आईवडील खूप रडत होते. हात जोडून विनंती करत होते की जर तुला माहिती असेल तर सांग. कारण मीराशिवाय तिची दुसरी कोणी मैत्रीण नव्हती. आणि जसं मीरा गायब झाली तसंच त्यांना वाटतंय की अनन्यालाही कुणीतरी पळवून नेलंय. ती थोडी थांबली आणि गंभीरपणे म्हणाली, मीरा कुठे आहे हे आपल्याला माहिती आहे, पण अनन्या कुठे आहे हे तुला माहिती आहे. युवाने नजर वळवली. तो शांतपणे म्हणाला, मला काही माहिती नाही. त्याने पुन्हा स्लाइस उचलला आणि त्यावर बटर लावू लागला. पण त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. बाहेरून तो शांत दिसत होता, पण आतून त्याचं मन भीतीने थरथरत होतं. आईने कठोर आवाजात म्हटलं, पहा युवान, ज्या पद्धतीने तू त्या मुलीला धमक्या देत होतास, त्यावरून मला खात्री आहे की हे सगळं तूच केलं आहेस किंवा करून घेतलं आहेस. जे काही केलंयस ते खूप चुकीचं आहे. ती पुढे म्हणाली, ती मुलगी तशी नाहीये. तिचे आईवडील खूप चांगले आहेत. तिची चूक फक्त एवढीच होती की तिने मीराची साथ दिली, जे तिला द्यायला नको होतं. पण चूक तुझ्या बहिणीचीही आहे. तू तिच्या चुकीचा दोष दुसऱ्या मुलीवर टाकू शकत नाही. आईच्या आवाजात आता ठामपणा होता. मी त्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. मी तिला गेली 3 वर्षांपासून ओळखते. आईच्या आवाजात ठामपणा होता. युवान थोडा चिडून म्हणाला, तुम्हाला असं का वाटतं की मी तिच्यासोबत काही केलं आहे? तुम्हाला तुमच्या संगोपनावर शंका आहे का? आई शांतपणे पण कठोर आवाजात म्हणाली, ही संगोपनाची गोष्ट नाहीये. मला तुझ्या रागाची चांगली ओळख आहे. तुला राग आला की तुला काहीच दिसत नाही. तुला वाटतं की समोरचा माणूस चुकीचा आहे आणि मग तू त्याला चुकीचं ठरवण्यासाठी काहीही करायला लागतोस. शांत डोक्याने विचारच करत नाहीस की पुढे काय होईल. हे सगळं खरं होतं आणि म्हणूनच युवानातून घाबरला होता. तो हळू आवाजात म्हणाला, खरंच, मला माहीत नाही ती कुठे आहे. त्याची आई खूप चिंतेत होती.
ती गंभीर स्वरात म्हणाली, जर त्या मुलीच्या बाबतीत काहीही चुकीचं झालं आणि त्यामागे तुझा हात असेल तर लक्षात ठेव, मी तुझ्या चुकीला कधीच साथ देणार नाही. मी त्या आईंपैकी नाही ज्या आपल्या मुलांच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळतात. हे ऐकून युवान पूर्णपणे घाबरला. एका बाजूला अनन्याची तब्येत, दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल मनात निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि आता आईचं बोलणं, सगळंच त्याला आतून त्रास देत होतं. त्याने कसाबसा अर्धा कप चहा संपवला आणि उठून उभा राहिला. आईने विचारलं, नाश्ता का करत नाहीयेस? तो पटकन म्हणाला, ऑफिसला उशीर होतोय, मी निघतो. इतकं बोलून तो घराबाहेर पडला. पण संपूर्ण दिवस त्याच्या मनात एकच विचार चालू होता, आता काय करायचं? त्याला भीती वाटत होती. कधी ना कधी त्याच्या आईला त्याच्यावर शंका येईल आणि जर तिने खोलीचं दार उघडून पाहिलं आणि तो तिथे दिसला नाही तर? ती तशीच होती, सगळं बारकाईने पाहणारी, आणि जर तिला काहीतरी वेगळं जाणवलं तर तिला संशय नक्कीच वाढेल आणि मग सगळं उघड होण्याची भीती त्याला सतावत होती. दोन वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या मनात सतत फिरत होत्या. एकीकडे मीराची चिंता, दुसरीकडे अनन्याला सगळं आठवलं तर तिची प्रतिक्रिया काय असेल, आणि तिसरा सगळ्यात मोठा प्रश्न तो त्याच्या मनाशी संबंधित होता, कारण आता त्याचं हृदय अनन्याच्या नावाने धडधडू लागलं होतं. डोळे मिटले की वारंवार तिच्या जवळ येण्याचे ते क्षण त्याला त्रास देत होते. नको असूनही त्या आठवणी त्याला सतावत होत्या. ऑफिसमधून तो त्या दिवशी 5 वाजताच निघाला आणि थेट आपल्या फ्लॅटवर पोहोचला. घरात काम करणारी बाई त्यावेळी होतीच, पण आज किचनमध्ये अनन्या स्वतः काहीतरी बनवत होती. तो किचनमध्ये गेला तेव्हा दोघी गप्पा मारत होत्या. मोलकरीण म्हणाली, बाई साहेब, तुम्ही तर आठवण गेल्यावरही खूप छान स्वयंपाक करता. अनन्या थोडी विचारात पडून म्हणाली, मलाच हे कळत नाही, मी सगळी कामं अगदी नॉर्मल करते. स्वयंपाक करायला उभी राहिले की आपोआप कळतं काय कसं करायचं. पुस्तक उचललं की वाचताही येतंय, पण अजूनही मला हेच आठवत नाही की मी कोण आहे. हे ऐकून युवांच्या मनात भीतीची लाट उसळली, कारण तिला आता हळूहळू बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं हळूहळू सगळं आठवेल. मोलकरीण पुन्हा म्हणाली, तुम्ही साहेबांसाठी स्वयंपाक करत आहात का? अनन्या हसत म्हणाली, नाही, मी फक्त कंटाळले होते म्हणून बनवते. त्यांनी कधी मला सांगितलंच नाही. ते माझी खूप काळजी घेतात, खूप चांगले आहेत. हे ऐकून युवांच्या मनात विचार आला, जेव्हा हिला खरं कळेल तेव्हा ही माझा गळाच आवडेल आणि माझ्याशी तिरस्कार करेल. इतक्यात अनन्या मागे वळली आणि समोर युवान उभा दिसताच हसली. अरे तुम्ही आलात युवान, ती म्हणाली. तो थोडा कठोर आवाजात म्हणाला, तू इथे काय करतेस? चल बाहेर ये, अजून तुझे टाकेही काढलेले नाहीत आणि तू इथे उभी आहेस. त्याने तिचा हात धरला आणि तिला किचनमधून बाहेर आणलं. ती शांतपणे म्हणाली, मी ठीक आहे, आता डोक्याचा त्रासही कमी झाला आहे. मग थोड्या उत्सुकतेने तिने विचारलं, आणि तुम्ही सकाळी कुठे गेले होते? युवान सहजपणे म्हणाला, ऑफिसला गेलो होतो. सांगितलं होतं ना तुला, आजकाल कामाचा ताण आहे आणि खूप आहे. थोडा वेळ काढून इथे आलोय. आजची रात्र मला पूर्ण फॅक्टरीतच घालवावी लागेल. तुला काही त्रास होणार नाही ना? युवान म्हणाला. हे ऐकताच अनन्या थोडी शांत झाली. मग हलक्या आवाजात म्हणाली, मला एकटं राहायला भीती वाटते, मला पण सोबत घेऊन चला ना. युवान तिला समजावत म्हणाला, काही होणार नाही तुला, धैर्य ठेव. माझं कामच असं आहे आणि तिथे इतर कोणाला ठेवता येत नाही. त्यांनाही त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. ती थोडी विचारात पडली आणि मग म्हणाली, मग तुम्ही माझ्याशी फोनवर बोलत राहाल ना? युवान हलकंसं हसला. हो, पूर्ण रात्र बोलत राहीन तुझ्याशी. ती थोडी हसली. मग ठीक आहे, तुम्ही बोलत राहिलात तर मला भीती वाटणार नाही. तुमचा आवाज ऐकू आला की सगळं ठीक वाटतं. हे ऐकून युवांचं हृदय वेगानं धडधडू लागलं. जणू तिच्या शब्दांनी त्याची झोपच चोरली होती. रात्री त्याला आपल्या खोलीत झोपावं लागणार होतं, कारण त्याच्या आईला काही संशय येऊ नये. पण तरीही तो पूर्ण रात्र तिच्याशी फोनवर बोलत राहिला, जोपर्यंत ती झोपून गेली नाही. का कुणास ठाऊक, पण आता त्याला तिच्याशी बोलणं आवडू लागलं होतं. काही दिवसांनी तिच्या डोक्यावरील पट्ट्या काढल्या गेल्या. अनेक ठिकाणी तिचे केस केले होते. हे पाहून अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत म्हणाली, मी खूप कुरूप दिसते आता. हे ऐकताच युवाने तिचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाला, कशाला घाबरतेस तू? मी तुझा नवरा आहे आणि मला माहीत आहे तू किती सुंदर आहेस. केसांचं काय आहे, परत येतील. देवाच्या आभार मान, तुझं प्राण वाचलं, तू ठीक झालीस. केसही परत येतील. मला तू अजिबात वाईट वाटत नाहीस.
उलट खूप चांगली वाटतेस, त्यामुळे असे विचार करू नकोस. तो अजून काही बोलणार तोच अनन्या अचानक त्याच्या छातीशी येऊन बिलगली. युवान क्षणभर पूर्ण थिजून गेला. त्याला कळेना काय करावं. त्याचे हात तसेच सरळ राहिले. ना त्याने तिला मिठीत घेतलं ना स्वतःला दूर करण्याची हिंमत झाली. अनन्या हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही खूप चांगले आहात, खूपच चांगले. ती अजून त्याच्यातच सामावली. युवानच्या अंगावर घाम फुटला होता. त्याचं हृदय आता तिच्या नावानेच धडधडत होतं. पण भावना नियंत्रणाबाहेर जात होत्या. मन त्याला सांगत होतं तिला जवळ घ्यावं, पण त्याने स्वतःला कसंबसं आवरलं. मोठ्या प्रयत्नाने त्याने तिचे हात धरले आणि तिला हलकेच स्वतःपासून दूर केलं. तो हळू आवाजात म्हणाला, रडू नकोस, स्वतःला त्रास देऊ नकोस, नाहीतर पुन्हा डोकं दुखायला लागेल. अनन्या हळूहळू त्याच्याशी जुळत चालली होती. तो जेव्हा घरी यायचा तेव्हा ती नेहमी त्याच्या जवळ येऊन बसायची आणि प्रत्येक वेळी युवान एका कठीण परीक्षेत अडकायचा. आता तर त्याचं मनही त्याला सांगू लागलं होतं, तिच्याशी लग्न करून टाक. पण तो करू शकत नव्हता. कोणत्या नात्याने तो तिच्याशी लग्न करणार? कसं सांगणार सगळं? म्हणूनच तो वारंवार स्वतःला तिच्यापासून दूर ठेवत होता. एकदा तर अनन्याने हट्टच धरला. ती म्हणाली, आज मी तुम्हाला जाऊ देणार नाही. बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय. युवानच्या मनात मात्र भीती होती. जर तो आज रात्री इथेच थांबला तर कदाचित तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. म्हणूनच तो निघायचा प्रयत्न करत होता. पण अनन्या रडू लागली. मला पावसाची खूप भीती वाटते, ती म्हणाली. युवानने तिला समजावत सांगितलं, पहा, डॉक्टरांनी सांगितलं ना की मी तुझ्या खूप जवळ राहू नये, पण तू वारंवार माझ्याजवळ येतेस. माझ्यासाठी खूप कठीण होतं हे सगळं. कृपया समजून घे. माझी जवळीक तुला अजून आजारी करू शकते आणि मला नाही वाटत की तू पुन्हा आजारी पडावीस. हे ऐकून अनन्या थोडी शांत झाली. ती हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, तुम्ही सोफ्यावर झोपा, पण इथून जाऊ नका. आणि तसंच झालं. रात्रभर अनन्या शांत झोपली होती, पण युवान मात्र जागाच होता. तो फक्त तिचा चेहरा पाहत बसला होता. दुसऱ्या दिवशी त्याला पोलिसांकडून बातमी मिळाली की त्याच्या माणसांनी विराज आणि मीराला मुंबईत शोधून काढलं होतं. ते लवकरच पुण्यात येणार होते. ही बातमी ऐकताच युवान त्यांच्या येण्याची वाट पाहू लागला. जसेच ते पुण्यात पोहोचले, अनन्या रडत त्याच्या समोर उभी राहिली. हात जोडून विनंती करू लागली, कृपया विराजला काही करू नका. मी त्याच्यासोबत आनंदात आहे. पण युवानने काही ऐकलं नाही. तो मीराला आपल्या घरी घेऊन आला आणि विराजला थेट तुरुंगात टाकलं. ती आपल्या आईला भेटताच जोरात रडू लागली. तिच्या गळ्यात पडून ती म्हणाली, आई, भाऊला सांगा ना मला सोडून द्यायला. हो, माझी चूक झाली आहे, पण त्याने हट्टच धरला होता. तो माझे सगळे निर्णय स्वतःच घेतो. म्हणूनच मला भीती वाटत होती की जर मी विराजबद्दल सांगितलं तर तुम्ही नकार द्याल. ती पुढे रडतच म्हणाली, पण तो खूप चांगली नोकरी करतो. माझ्यासाठी 2-2 शिफ्ट करतो. त्याने मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. मी त्याच्यासोबत आनंदात आहे आई. मग तुम्हाला का आक्षेप आहे आई? तो खूप चांगला माणूस आहे. त्याच्यात काही वाईट नाही. प्लीज भावाला सांगा त्याला जेलमधून सोडवा. त्याला मारू नका. हे सगळं ऐकून युवानची आई शांतपणे युवानकडे वळली आणि म्हणाली, जे व्हायचं होतं ते झालं. आता योग्य ते म्हणजे आपण विराजला स्वीकारावं. युवानने शेवटी विराजला मान्य केलं आणि त्याच वेळी त्याने अनन्याबद्दलचं सत्यही लपवलं नाही. तो आपल्या आईला म्हणाला, अनन्या माझ्याकडे आहे, पण तिची स्मरणशक्ती गेली आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. हे ऐकताच त्याची आई संतापली. तुझ्यामुळे त्या मुलीने आपला जीव घालवायचा प्रयत्न केला. जेव्हा तिला सगळं खरं कळेल तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल याचा विचार केलास तू? युवान थोडा शांतपणे म्हणाला, मी तिची माफी मागेन. यानंतर युवानच्या आईने अनन्याच्या आईवडिलांना घरी बोलावलं. हात जोडून माफी मागितली आणि अनन्याचा हात युवानसाठी मागितला. त्यांना वाटलं कदाचित युवानने तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं असेल. आपल्या मुलीच्या सन्मानासाठी त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला. पण या सगळ्यात कठीण क्षण अजून बाकी होता. अनन्याला हे कसं सांगायचं? तिचं लग्न झालेलं नाही हे तिला कसं पटवायचं? कारण तिला काहीच आठवत नव्हतं. तेवढ्यात अनन्याचे आईवडील तिच्यासमोर आले. ती त्यांच्याकडे बारकाईने पाहत राहिली. आईने तिला मिठी मारताच अनन्याच्या मनात काही आठवणी चमकू लागल्या. आईवडिलांसोबत घालवलेले क्षण हळूहळू सगळं डोळ्यांसमोर येऊ लागलं. ती आईला मिठी मारून रडू लागली. तिच्या आईच्याही डोळ्यात अश्रू होते. तिला जाणवत होतं हे माझेच लोक आहेत. मग तिची नजर युवानकडे वळली आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर सगळे प्रसंग फिरू लागले. हळूहळू तिला सगळं आठवलं आणि हेही आठवलं की तो तिचा नवरा बनून तिच्यासोबत राहत होता. हा विचार तिच्या मनाला आतून जाळून गेला.
क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या आईवडिलांसोबत त्यांच्या घरी निघून गेली, तिच्या मनात असंख्य प्रश्न आणि वेदना घेऊन. 4 दिवसांनी युवानची आई स्वतः अनन्याचा हात मागायला आली होती. पण जसं अनन्याला हे कळलं तशी ती स्वतः त्यांच्यासमोर आली आणि सरळ त्या नात्याला नकार दिला. ती ठामपणे म्हणाली, मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं नाही. इतकं बोलून ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. तिचे आईवडील हळू आवाजात म्हणाले, जेव्हा तीच तयार नाही तेव्हा आम्ही तिच्यावर जबरदस्ती कशी करू? युवान लगेच म्हणाला, फक्त एकदा मला अनन्याशी बोलू द्या. तो तिच्या खोलीसमोर गेला, हलकेच दार ठोठावलं आणि आत गेला. त्याला पाहताच अनन्या रागाने म्हणाली, तुम्ही इथून जाऊ शकता. मला आधीच माहीत असतं की तुम्ही माझ्यासोबत इतकं मोठं नाटक करू शकता, तर मी मरायचीच प्रार्थना केली असती. मला स्वतःवरच राग येतोय. मी तुमच्यावर विश्वास का ठेवला? कसं मानलं की मी तुमच्यासारख्या माणसाची पत्नी होऊ शकते? युवान शांतपणे म्हणाला, पहा, मी तुझ्यासोबत असं काहीच केलं नाही ज्यामुळे मला तुझ्यासमोर लाज वाटावी. हो, माझा हेतू चुकीचा होता. पण जेव्हा मी पाहिलं की तू आपल्या सन्मानासाठी जीव देऊ शकतेस तेव्हा मला समजलं की मला तुझ्या सन्मानाचं रक्षण करायला हवं. तो पुढे म्हणाला, मी नेहमी तुला स्वतःपासून दूर ठेवत आलो, पण कधी तुझ्यावर प्रेम बसलं कळलंच नाही. मी तुला खूप आनंदात ठेवेन. कृपया नकार देऊ नकोस. अनन्याच्या मनातही त्याच्याबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या. तिने सुरुवातीला थोडा हट्ट, थोडे नखरे केले, पण शेवटी ती तयार झाली. एका महिन्यातच ती युवानची नवरी बनून त्याच्या खोलीत बसली होती. युवान इतका आनंदी होता की त्याच्या आनंदाला शब्दच नव्हते. तो तिच्यासमोर बसला तर अनन्या खूपच नर्वस दिसत होती. त्याने तिचे दोन्ही हात अलगद आपल्या हातात घेतले आणि गालांशी लावले. हळू आवाजात तो म्हणाला, अनन्या, तुला कल्पनाही नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो. मी जे काही केलं ते चुकीचं होतं, पण देवाची शपथ, माझ्या मनात तुझ्याबद्दल इतका आदर आहे की मी सांगू शकत नाही. मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला होता, पण तू खूप चांगली मुलगी आहेस. पहिल्यांदाच त्याने अनन्याला इतकं जवळ घेतलं होतं आणि त्याचे हात हलकेच थरथरत होते, कारण आता अनन्या त्याची होती, त्याची पत्नी, त्याची हक्काची साथ. काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात हळूहळू शांतता यायला लागली. जे काही वादळ गेलं होतं त्याच्या खुणा अजूनही दोघांच्या मनात होत्या, पण आता त्या जखमांवर प्रेमाचा हलका स्पर्श होत होता. अनन्या अजूनही कधीकधी भूतकाळ आठवून गप्प व्हायचे, पण युवान तिच्या प्रत्येक शांततेला समजून घ्यायचा. तो तिच्यावर कधीच जबरदस्ती करत नव्हता. उलट तिला वेळ, जागा आणि विश्वास देत होता. एका संध्याकाळी दोघे बाल्कनीत बसले होते. हलका पाऊस पडत होता. तोच पाऊस ज्याची अनन्याला कधी भीती वाटायची, पण आज ती शांत होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, युवान, सगळं विसरणं सोपं नाही, पण तू जे केलंस त्यानंतरही तू जसा बदललास, त्यामुळे मला वाटतं मी पुन्हा विश्वास ठेवू शकते. युवानने तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात अपराधीपणा आणि प्रेम दोन्ही होतं. तो म्हणाला, मी चुक्या केल्या, खूप मोठ्या, पण आता आयुष्यभर त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. तुला कधीही दुखावणार नाही. अनन्या हलकसं असली आणि पहिल्यांदाच स्वतःहून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या क्षणी युवानला जाणवलं, हे फक्त लग्न नाही, ही दुसरी संधी आहे. पावसाचे थेंब शांतपणे पडत होते आणि त्या थेंबांसोबत त्यांचा भूतकाळही हळूहळू धुवून निघत होता. आता उरलं होतं ते फक्त विश्वास, साथ आणि एक नवीन सुरुवात. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे आपल्या या कथेचे दोन्ही भाग तुम्हाला आवडले असतील. हा भाग कसा वाटला आणि कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.